मी मोबाईलच्या घड्याळात बघितलं. 6 वाजले होते. संदीपची ऑफिसातून परतायची वेळ झाली होती. खरं तर आमची भिशी पार्टी आटोपली होती, पण अजून गप्पा संपत नव्हत्या. कुणालाच घरी जायची घाई नव्हती. पण मी आपली पर्स उचलून निघण्याच्या तयारीत होते. तोच डोळे वटारून शीलाने म्हटलं, तुला कसली एवढी घाई झाली आहे? नवरा बायको दोघेच तर आहात. घरी सासू नणद वगैरे कोणी नाही. माझ्या घरी बघ, मी घरी पोहोचेन तेव्हा सासू संतापानं लाल झालेली दिसेल आणि मग बंबार्डिंग सुरू करेल. पण त्यासाठी मी माझा आत्ताचा आनंद थोडेच घालवणार आहे. नाहीतर काय, साक्षी तू इतकी घाई नको करूस. आपण रोज रोज थोडीच भेटतो, प्रांजलीने म्हटलं. खरं आहे गं, पण संदीप येतच असतील. तर काय झालं, नवरा आहे, सासू थोडीच आहे. जाऊयात ना थोड्या वेळानं. मी बसली खरी, पण सगळं लक्ष संदीपच्या येण्याकडेच लागलेलं होतं. आज दुपारी नेमकी मी टीव्हीवर येत असलेला एक जुना माझ्या आवडीचा मराठी सिनेमा बघत बसली. सगळी कामं तशीच राहिली आणि मग अचानक शीलाचा फोन आला की प्रांजलीच्या घरी भिशी पार्टी आहे, 2 वाजता ये. भिशी पार्टी म्हटलं तर आमच्या बायकांची मज्जा असते. खूप दिवसांनी सगळ्या समवयस्क मैत्रिणी भेटतात. छान छान गप्पा, छान छान खाणं पिणं, काही टाईमपास गेम खेळतात. भिशीच्या पार्टीत मजा तर येतेच, पण हे सगळे आपलं घर अगदी व्यवस्थित आवरून घराबाहेर पडलं तरच एन्जॉय करता येतं. पण आज सिनेमा पाहण्याच्या नादात माझी आवराआवर राहून गेली. हॉल पसरलेला, बेडरूममध्येही पसारा. मला फक्त घरातला पसारा दिसत होता. मला आता तिथं बसवेना. मी ताडकन उठले. मी निघतेच, मला घरी कामं आहेत, असे म्हणत मी जायला निघाले. अगं घरी गेल्यावर कर ना, इतकी काय घाई करते आहेस? घरी काय सासू आजे सासू हातात काठी घेऊन उभ्या आहेत का? वैतागून रीमानं म्हटलं. अशी घाबरते आहे जशी घरी सासवांची फौज आहे. मी फक्त हसून मान डोलावली आणि सर्वांना बाय करून तिथून निघाली. घर फार काही लांब नव्हतं. पायीच जाऊयात, सकाळी फिरणंही झालं नाही आहे असा विचार करून मी भराभरा चालायला लागले. मैत्रिणींचं बोलणं आठवून मला हसू येत होतं. सगळ्या म्हणत होत्या, घरात सासू आजी सासू चुलत सासू आत्ते सासू मामे सासू अशा अनेक सासवा असतात कुणाकुणाला. पण नवरे सासू ऐकली आहे का कधी कुणी? मला पुन्हा हसायला आलं. माझ्या घरात नवरे सासू आहे. माझं लग्न झालं तेव्हा सगळ्या मैत्रिणींना केवढी असूया वाटली होती. साक्षी, भाग्यवान आहेस बाई, काय छान छान नवरा पटकावला आहेस. एकटाच आहे, सासू नाही, सासरे नाहीत, दीर नाही, नणदा नाहीत, मजेत जगशील सगळं आयुष्य. स्वतः मलाही तसंच वाटलं होतं. मी खूपच आनंदात होते. लग्न झाल्यावर आम्ही मुंबईला संसार थाटला होता. संदीप एकटाच होता. मी ठरवलं होतं की त्याच्यावर इतकं प्रेम करेल की त्याचं सगळं एकटेपणा तो विसरेल. मी आणि संदीप, किती सुंदर आयुष्य असेल. संदीप जेव्हा 3 वर्षांचा होता तेव्हाच त्याचे आईवडील वारले होते. तो दिल्लीला मामा मामींकडेच वाढला होता. शिक्षण संपलं, नोकरी लागली आणि तो मुंबईत आला. सप्तरंगी स्वप्न घेऊन आम्ही संसाराला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की संदीपला फक्त प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू जागच्या जागी लागते, स्वच्छ आणि व्यवस्थित लागते. मला त्याच्यात नीटनेटकेपणा जाणवत होता. स्वतः सगळी कामं करणाऱ्या संदीपला गलथानपणा, गचाळपणा, अव्यवस्थितपणा अजिबात खपत नव्हता. तो लगेच चिडायचा. माझ्यावर तो खूप प्रेम करायचा, पण सतत मला सूचना देत असायचा. सासू सासरे नसले तरी संदीप मला सासूसारखा सूचना देत असायचा. म्हणून मला त्याचा अति लुडबुडीमुळे कधीकधी रागसुद्धा यायचा. घरातील प्रत्येक गोष्टीत त्याची सासूप्रमाणेच ढवळाढवळ असायची. सुरुवातीला मला त्याची ही अशी वागणूक खूप विचित्र वाटायची. पण आता हळूहळू मी या सर्व गोष्टींची सवय लावून घेतली आहे. कारण स्वभावाला औषध नाही. मी कितीही त्याला बदलण्याचे प्रयत्न केले असते तरी तो थोडेच बदलणार होता. या उलट दोघांच्या तक्रारीमुळे घरात फक्त वादविवाद आणि भांडणे झाली असती. बरं, त्याच्या काही सवयी वाईट नव्हत्या, पण त्याला नीटनेटकेपणा आवडत होता.
तर काय, मी स्वतःच काही गोष्टी समजून घेतल्या. सुरुवातीला मात्र मला त्याच्या अशा या सूचनांचा त्रास व्हायचा. साहजिकच आहे, होणारच. कारण लग्नाआधी मी या सर्व गोष्टी कधी केल्याच नव्हत्या. कारण मी खूप लाडात वाढले होते आणि घरामध्ये सर्वांची लाडकी होते. माझे कुटुंब हे एकत्र आणि मोठे होते. मी, दादा, बहिणी, माझे आई बाबा, आजी आजोबा, माझे काका काकी आणि त्यांची 2 मुले, असे आम्ही 11 जण राहत होतो. मी आमच्या घरात लहान आणि एकच मुलगी असल्याकारणाने माझे अतिशय लाड होत होते. घरातल्या गोष्टींकडे मी कधीही लक्ष दिले नाही, कारण तशी कधी गरजच पडली नाही. घरातील सर्व काही कामे आधी माझी आई आणि काकी करायच्या आणि आता त्यांच्या मदतीला माझी वहिनी आली होती. घरातील सर्व काम त्याच पाहायच्या. मला फक्त अभ्यास आणि आराम असायचा. मी कधीकधी वहिनीला मदत करायला गेली की वहिनी म्हणायची, राहू द्या ताई, लग्नानंतर तर तुम्हालाच ही सर्व कामं करायचीच आहेत. तरीसुद्धा मी केव्हा केव्हा जेवण बनवण्यात वहिनीला मदत करायचे. माझी वहिनी एक उत्कृष्ट सुगरण होती. तिला स्वयंपाक खूप छान जमायचा. स्वयंपाक करायला मी तिच्याकडून शिकले. आमच्या दोघींचे खूप छान जमायचे, अगदी मैत्रिणीसारखेच. माझी वहिनी स्वभावाने देखील खूप छान आहे. तिने लग्नानंतर लवकरच घरात सगळ्यांशी जुळवून घेतले होते. माझे लग्न झाल्यावर आई बाबांनंतर सर्वात जास्त दुःख तिलाच झाले असावे असे मला वाटते. माझ्याही मनात एक जवळची मैत्रीण दुरावल्याची एक भावना निर्माण झाली होती. असो, पण हा आपल्या समाजातील नियमच आहे की मुलीला लग्न करून दुसऱ्या घरी जावेच लागते. तसेही आमचा संसार एखाद्या राजाराणीसारखाच होता. आम्ही दोघेच होतो. पण लग्न झाल्यानंतर अशा या संदीपच्या वागण्यातून एक सासू अनुभवायला मिळाली. आता मला सासू आणि नवरा या दोघांचाही ताळमेळ राखायचा होता. ही माझी सासू टोमणे तर देत नव्हती, पण सूचना मात्र द्यायची. सूचना फक्त नीटनेटकेपणाच्या आणि शिस्तीच्या असायच्या. त्यामुळे मीही त्याची हळूहळू सवय करून घेतली. कुठेही घरात अव्यवस्थितपणा दिसला की नवऱ्यातील सासू लगेच बाहेर येऊन सूचना द्यायला सुरुवात करायची. त्यामुळेच मी मनातल्या मनात त्याचं नाव ठेवलं होतं नवरे सासू. संदीपला अधूनमधून ऑफिसच्या टूरवर जावं लागायचं. त्यावेळी मला एकटेपणा तर वाटायचा, पण मनातून थोडा सुटकेचा आनंदही असायचा. चला, आता 3-4 दिवस तरी कुणी काही म्हणणार नाही. सततच्या सूचनांचा भडीमार असणार नाही. माझ्या मैत्रिणींच्या सासूबाई कुठं गावाला वगैरे गेल्या की त्यांनाही असंच मोकळं वाटत असेल, असं माझ्या मनात यायचं. मग मी अगदी मजेत कोणतीही वस्तू कुठंही ठेवायची, कोणतंही काम केव्हाही करायचे. म्हणजे मी खूपच गलथान किंवा अव्यवस्थित अथवा आळशी होती असं नाही. पण शेवटी घर आहे, म्युझियम किंवा हॉटेल नाही. माणसाला तिथं आराम, दिलासा आणि निवांतपणा मिळायला हवा. अगदी प्रत्येक गोष्ट जीवाचा आटापिटा करून जागच्या जागी ठेवायची म्हणजे जरा अतिच नाही का होत? सायंकाळी नीट बघून घेईन की प्रत्येक गोष्ट जागच्या जागी आहे की नाही, स्वच्छ आहे की नाही. तरीही संदीपला कुठंतरी धूळ दिसायची, कुठंतरी डाग दिसायचा आणि मग तो त्यावरून बोलायचा. गप्प बसणं हे त्याला ठाऊकच नव्हतं. सासूबाईच आल्या आहेत, हा डब्बा इथं का ठेवला आहे, फ्रीज इतका गच्च का भरलेला आहे, पाण्याच्या बाटल्या रिकाम्या का आहेत, गॅसची शेगडी नीट स्वच्छ केलेली नाही, ओट्याच्या भिंतीवरच्या स्टाईल्स किती अस्वच्छ दिसत आहेत, मोलकरणीला नीट स्वच्छ करायला सांग. असं त्याचं सततचं चालायचं. कधीकधी मी संदीपला चिडवायला म्हणायचे, तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही ना 2 in 1 आहात. म्हणजे तो विचारायचा, तुम्ही स्वतः आहातच, तुमच्यात माझी सासूही वास करून आहे आणि ती फक्त मलाच दिसते. यावर संदीप थोडासा ओशाळायचा आणि मग मोकळेपणानं हसून मला मिठीत घ्यायचा. मीही मग पुढे काय बोलणार. मी लग्नानंतर ठरवलं होतं की नवरे सासूला कधीही उलटून बोलणार नाही. शब्दात शब्द वाढवायचा नाही. भांडणं, वाद घालणं हा माझा स्वभाव नव्हता. ठीक आहे, तो बोलतो तर बोलू देत, ऐकून घ्यावं.
जमेल तशी स्वतःमध्ये सुधारणा करावी. नाही जमलं तर सॉरी म्हणावं. आता तर आमच्या लग्नाला 20 वर्षे झालीत. आम्हाला एक मुलगी आहे, सृष्टी नावाची. आम्ही दोघी मायलेकी मिळून बापाची फिरकी घेत असतो. आपल्याकडे 2च पर्याय आहेत. एक तर या नवरे सासूबाईसोबत भांडण करायचं किंवा त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष करायचं. मी भांडत नाही, थोडंफार दुर्लक्ष करते. कधी स्वतःच पटकन त्यानं दाखवलेली त्रुटी दुरुस्त करते किंवा सॉरी म्हणून हसून प्रसंग निभावून नेते. विचारांच्या नादात मी घरापर्यंत पोहोचले. त्याचवेळी संदीपही कारमधून उतरला. आम्ही दोघं एकमेकांकडे पाहून हसलो. मी मनात आता पुढे काय संभाषण होईल याचा अंदाज घेतला. हा इतका पसारा का झालाय? सारा दिवस काय करत होतीस तू? सृष्टीचा हा चार्जर अजून इथंच लोळतोय, तो जागेवर का ठेवला नाही? वगैरे वगैरे. आम्ही दोघेही लिफ्टने सोबतच वर आलो. मी लॅचला किल्ली लावत होते तेवढ्यातच संदीपनं म्हटलं, साक्षी, उद्या काम करणाऱ्या बाईकडून दरवाजा नीट पुसून घे. बरं, एवढी धूळ साठली बघ. बरं, मीही हसून मान्य केलं. मनातल्या मनात मी स्वतःला सावध करत म्हणाले, साक्षी, तुझी नवरे सासू आली हं, सांभाळून राहा. वैवाहिक जीवनात एकमेकांच्या त्रुटी, एकमेकांचे दोष जर सांभाळून घेतले तर वैवाहिक जीवन सुखी होऊन जाते. सगळेच काही सर्वगुण संपन्न नसतात. काही गोष्टी आपल्यालाही सांभाळून घ्याव्या लागतात. एकमेकांचे ऐकून जर घरातील सर्व कामे केली गेली तर वादविवाद होणारच नाहीत. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.